तर मंगलदास बांदल यांची वंचितकडून उमेदवारी रद्द करण्यात आली। शिरूरमधून बांदल यांना देण्यात आलेली उमेदवारी तर मंगलदास बांदल अपक्ष निवडणूक लढणार असल्याचीही माहिती मिळते। काय झालेलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की बारामती लोकसभेमध्ये तुम्ही पक्षाला सांगितलेलं होतं की सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊ नका, एकीकडे उमेदवार उभं करताय तर मग तिथं पाठिंबा का, अशा पद्धतीची तुम्ही भूमिका घेतलेली होती, त्यामुळे तुमची उमेदवारी आता रद्द केली। आपण आपली राजकीय कारकीर्द आपल्या आजोबांचा असणारा सगळा वरद असतं, या देशाला ज्ञात आहे, त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा ही माफक अपेक्षा होती। आणि काल अचानकपणे मुख्यमंत्री तिथं आलेले होते, उपमुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्याकडं ओघाणे ते दशरथ दादा माने म्हणून हे माझे मित्र आहेत चांगले, त्यांच्या घरी गप्पा गोष्टी केल्या आणि त्याचं कारण देऊन आज मी त्या पोर्टलवर अधिकृत पोर्टलवरती जी बातमी वाचली की मंगलदास बांदल हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्या ठिकाणी तिथं गेल्याच्यामुळे त्यांची उमेदवारी आम्ही रद्द करत आहे, ह्याची मला अजून काही जाणीव नाही आहे, कारण मला अजून कोणी कळवलेलं नाही आहे। तसं जर समजा अधिकृतरित्या असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? तर तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली होती, अपक्ष निवडणूक लढणार शिरूर लोकसभा मतदार? नाही, मी आता पहिलं बाळासाहेब आंबेडकरांशी या सगळ्या गोष्टी बोलणार की निश्चित काय आहे, कारण त्यांनी तसं जरी मला सांगितलं असतं की आपल्याला पक्षाला दुसरा उमेदवार द्यायचे, तरी मी बाळासाहेबांना मानणारा माणूस आहे, म्हणजे त्यांच्यावरती प्रेम आहे। राहिला प्रश्न उमेदवारीचा, बाळासाहेबांनी मला मदत केली, मी माझा बहुमान समजतो की एवढ्या मोठ्या माणसाने मला उमेदवारी दिली, पण निवडणूक ही मी लढणारच आहे अपक्ष। कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी।